आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 राजकीय बातम्या। मनसे विधानसभेच्या 200 ते 250 जागा लढवणार, मी कुणाकडे जागा मागायला जाणार नाही, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंकडून स्पष्ट। राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी भरला अर्ज, सुनेत्रा पवारांचा अर्ज दाखल करताना विधान भवनात अजित पवारांची उपस्थिती, तर उमेदवारी अर्ज दाखल करताच काटेवाडीत जल्लोष। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा निर्णय सर्वानुमते, मी इच्छुक होतो, आनंद परांजपे, बाबा सिद्दीकी इच्छुक होते, शेवटी पक्षाने चर्चेअंती निर्णय घेतला, मी नाराज नाहीये, छगन भुजबळ यांचं वक्तव्य। नाराज बिराज काही नाही आहे काय, आता पुढच्या कामाशी जे आहेत, आता काय काय करायचं आहे, बजेट येणार आहे, त्याच्याबद्दल काय काय करायचं आहे त्याची थोडीशी चर्चा झाली, दुसरं काय। पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालू नका, घरातल्या व्यक्तीला राज्यसभा दिली तरच ते टिकेल, इतर लोकांचा काही भरोसा नाही, ट्विट करत रोहित पवारांचा अजित पवार गटाला टोला। भाजपच्या मतावर सुनेत्रा पवार राज्यसभेवर जाणार, संघ याला विरोध करणार का, संजय राऊतांचा सवाल। अजित पवार के पास सुनेत्रा पवार जी को राज्यसभा भेजने के लिए वोट कम है, ज़्यादा उतना उनका फिगर नहीं है, तो बीजेपी की मदद से अजित पवार की पत्नी जाएगी, बीजेपी की मदद से क्या करेंगे, विरोध करेगी, खुलकर विरोध करेगी। सुनेत्रा पवारांना राज्यसभेत पाठवण्याइतकी दादांकडे मतं नाहीत, राऊतांची टीका। पटेलांना मंत्री व्हायचंय, भुजबळांना राज्यसभेवर जायचंय, लवकरच अजित पवार गट आणि शिंदे गटात दुफळी माजेल, राऊतांचं भाकीत। भुजबळ यांची सुद्धा राज्यसभेत जायची इच्छा असं मी वाचतोय आणि ऐकतोय, मंत्री व्हायचंय प्रफुल्ल पटेलना, राज्यसभेवर जायचंय छगन भुजबळांना, अशा अनेक गोष्टी त्या पक्षामध्ये आहेत, शिंदे गटामध्ये आहेत। हळूहळू हे सगळे गट जे निर्माण झाले त्या सुद्धा दुफळ्या माजतील। मोदी शहांनी अहंकाराची सर्व मर्यादा ओलांडली, गेल्या 10 वर्षात भाजपच्या बड्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संपवण्याचं काम केलं, आता आरएसएसने फक्त बोलू नये, त्यांनी भूमिका घ्यावी, संजय राऊतांचा हल्लाबोल। भाई अहंकार की सभी मर्यादा तो मोदी और शाह जी ने तोड़ दी है और उसके चपेट में आरएसएस भी आ गया है। तो भारतीय जनता पार्टी में आपके जो लोग बैठे हैं, शिवराज सिंह चौहान हो, नितिन गडकरी जी हो, क्या वो बगावत करेंगे मोदी और शाह जी के खिलाफ। भाजपचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि जर पराभव झाला तर अजित पवारांमुळे, अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा आरएसएसला सवाल, लिहिता आणि बोलता आम्हाला पण येतं, महायुतीत मिठाचा खडा टाकू नका, चव्हाणांचा सल्ला। मोठा भाऊ छोटा भाऊ काय ते ठरवा आणि जागा वाटप जाहीर करा, शरद पवार उद्धव ठाकरे कामाला लागले तसा प्रचाराला सुरुवात तर करावी लागेल, भुजबळांचं महायुतीतील घटक पक्षांना आवाहन। बिग ब्रदर, छोटा ब्रदर, मधला ब्रदर काय ठरवायचं ठरवा लवकर, कारण आपण पाहतात की पवार साहेब जे आहेत कामाला लागलेले आहेत, प्रचार सुरू झाला, तशा प्रचाराला तर आपण सुरुवात करावी लागेल।